संभाजी ब्रिगेड गेल्या 35 वर्षापासून शिव, फुले, शाहू, आंबेडकर ही विचारधारा घेऊन कार्यरत आहेत. संविधानाचे रक्षण, महाराष्ट्र हित व लोकहित यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहिली आहे. 2 वर्षापूर्वी शिवसेना उभाटा यांच्याबरोबर संभाजी ब्रिगेडची युती झालेली होती. लोकसभा निवडणुकीत एकही जागा न घेता संभाजी ब्रिगेडने शिवसेना उभाटा व मवियाचा प्रचार केला. महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेला संभाजी ब्रिगेडला त्यांच्या कोट्यातून किमान 4 ते 5 जागा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु विधानसभेच्या जागा वाटपात आम्हाला सन्मानपूर्वक स्थान व सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीत. त्यामुळे शिवसेना उभाटा बरोबरची युती तोडून महाविकास आघाडीतून आम्ही बाहेर पडत आहोत. जात, धर्म व फेसिस्ट शक्तींना ब्रिगेडचा नेहमीच विरोध राहिला असून तो कायम राहील. संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही लोकांचे प्रश्न व महामानवाचे विचार घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत. सुमारे 50 जागेवर आमचे उमेदवार अर्ज भरणार आहेत. सामाजिक चळवळीतून आम्ही कार्यरत आहोत. विषमतेविरोधात आमचा संघर्ष कायम राहील. लोकहिताच्या पक्षाला प्राधान्य देऊन त्यासाठी प्रबोधनाची आमची भूमिका आहे. महाविकास आघाडी पुरोगामित्वाची भाषा बोलत असली तरी सामाजिक चळवळी व पक्ष यांना योग्य सहभाग व वाटा देण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही. महायुतीची सनातन विषमता व आघाडीने नकली पुरोगामित्व या विरोधात तयार करण्याची गरज आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेसोबतची युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने पुण्यात पत्रकार संघामध्ये आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मुख्य प्रवक्ते शिवश्री गंगाधर बनबरे, प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे, शिवदी अभिमन्यू पवार, इंजिनियर मनोज कुमार गायकवाड, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गाडगे, उत्तम कामटे, पुणे शहरा अध्यक्ष अविनाश मोहिते, ज्योतिबा नरवडे, अविनाश घोडके, सिद्धार्थ कोंडाळकर आदी उपस्थित होते. लोकसभेमध्ये प्रचंड ताकदीनं संभाजी ब्रिगेडनं महाविकास आघाडीला आपला धर्म पाळत प्रचार प्रसार केला, सहकार्य केलं आणि त्याचे रिझल्ट आपण बघताय. परंतु विधानसभेमध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जे काय आश्वासन आम्हाला दिलं होतं की 5 ते 6 जागा संभाजी ब्रिगेडला देऊ, परंतु त्या एकही जागेवर चर्चा न झाल्यामुळे, कुठली जागा न मिळाल्यामुळे आम्ही या युतीतून बाहेर पडतो. कारण संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आहे. एक पुरोगामी चळवळ म्हणून महाराष्ट्राला नावश्रुत असलेली ही चळवळ आहे आणि या चळवळीला बळ मिळालं पाहिजे ही भूमिका संभाजी ब्रिगेडची होती. त्यामुळं आम्ही राजकीय भूमिका घेतली होती आणि सर्व बहुजनवादी चळवळींना या माध्यमातून बळ मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणावर होती. परंतु ती अपेक्षा आमची धुळीस मिळालेली आहे. कुठल्याही सामाजिक चळवळीला, पुरोगामी चळवळीला हे पक्ष थारा देत नाहीत. त्यामुळं आपण असं म्हणता येईल की महायुतीचे सनातनी विषमता आणि महाविकास आघाडीचे नकली पुरोगामित्व यांच्या विरुद्ध बहुजन समाजातील सर्व पुरोगामी चळवळींनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजेत असं आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी करतो आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये 50 ते 60 जागांवर निवडणुका लढवण्यासाठी चर्चा सुरू होती. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी तुमच्याशी काही संपर्क केला होता? अनेक संपर्क झाले. महिन्याभरापासून विविध चर्चा सुरू होत्या. सगळ्या चर्चेमध्ये आम्ही सहभागी होतो. आज उद्या हा निर्णय होईल असं त्यांनी चर्चा केल्या होत्या, परंतु आजपर्यंत निर्णय न झाल्यामुळं आज आम्ही स्वतः निर्णय घेऊन याच्यातून बाहेर पडतो. महाराष्ट्रात तिसरी आघाडी आहे, मनोज जरांगे पाटील हे उमेदवार उभे करतायत. यांच्या कोणाशी तुमची चर्चा झाली आहे? आमची यांच्या अगोदर कोणाशी चर्चा झालेली नाही. मनोज जरांगे पाटलांना फक्त शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं, एक समविचारी चळवळीतला माणूस. त्यामुळं शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेतलेली आहे. त्यावर आता पुढचा निर्णय, त्यांची परत दुसरी भेट झाल्यानंतर आमचा निर्णय होईल. त्यांच्या सर्व भूमिकेची संभाजी ब्रिगेड सहमत आहे. मनोज जरांगे पाटलांना संभाजी ब्रिगेडने गेल्या 32 वर्षापासून ही भूमिका घेतलेली आहे. मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षणाचं संरक्षण असेल, जातनिहाय जनगणना असेल आणि तीच भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे. त्यामुळं एका भूमिकेवर आम्ही आहे. त्यामुळंच शिष्टमंडळ आमचं तिथे गेलेलं आहे. किती ठिकाणी उमेदवार उभा करणार? 50 ते 60 जागांवर आम्ही उमेदवार करणार आहे. ती तयारी संभाजी ब्रिगेड सुरू आहे. येत्या 2 दिवसामध्ये उमेदवार जाहीर होतील. पुण्यामध्ये सगळीकडे 50 ते 60 सगळ्या महाराष्ट्रात लढणार आहे. ओके. सनातनी विषमता आणि महाविकास आघाडीचं बेगडी पुरोगामित्व यांचा विरोध करण्यासाठी बहुजन चळवळीतील सर्व लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हे आव्हान संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वबळावर संभाजी ब्रिगेड जी विचारधारेची लोक आमच्या सोबत येतील त्यांच्या सोबत, जे नाही आले त्यांच्याशिवाय या निवडणुकीच्या उत्सवामध्ये सामील होणार आहे. 50 ते 60 जागांचं नियोजन चालू आहे. 2 दिवसामध्ये आम्ही जागा जाहीर करू. पुण्यामध्ये जागा आहे, त्याची तयारी चालू आहे. शिरूर आहे,
हडपसर आहे, दौंड आहे, बऱ्याचशा अशा जागा आहेत त्याच्या सगळ्या तयाऱ्या सुरू आहेत. आणि आता सगळी यादी आपण 2 दिवसामध्ये आपल्या सर्वांसमोर आम्ही ती ठेवणार आहे. ज्या जागा महाराष्ट्रातल्या आमच्याकडे आहेत त्या जागा, आणि सर्व महाराष्ट्रामध्ये 28 तारखेला आम्ही आमचा फॉर्म भरणार आहे. जरांगेंकडं संभाजी ब्रिगेडचं एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेलं होतं. कारण गेल्या 32-34 वर्षापासून जी भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड काम करते तीच भूमिका जरांगे पाटलाची असल्यामुळं, एक विचारामध्ये साम्य असल्यामुळं त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचं शिष्टमंडळ गेलं होतं. त्यांच्यासोबत ती चर्चाही झाली आणि आता काही पुढील चर्चा झाल्यानंतर त्याचा निर्णय होईल. परंतु आणखीन काही त्याच्यावर आम्ही एकमत झालेलं नाही. त्यामुळं तो विषय आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही घेणार आहोत. नाही, शिवसेनेसोबत आम्ही विनाअट त्यांच्यासोबत सहकार्य केलं त्यांना लोकसभेमध्ये, आणि त्यांच्यासोबत भूमिका ठरली होती की विधानसभेमध्ये संभाजी ब्रिगेडला काही ठिकाणी त्यांनी जागा द्यायचं निश्चित केलं होतं. आणि त्या अनुषंगानं आम्ही ती बांधणी केली, तयारी केली, आणि त्यांना त्यांनी ज्या आम्हाला यादी मागितली त्या जागा आम्ही त्यांना दिल्या. किमान मराठवाड्यातल्या 3 आणि विदर्भातल्या 3 अशा जागा त्यांनी द्याव्या ही अपेक्षा संभाजी ब्रिगेडची होती. परंतु एकाही जागेवर विचार न करता, चर्चा न करता त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं संभाजी ब्रिगेड काही जर आम्हाला मिळत नसेल, आणि जी भूमिका ज्यामुळे अपरिहार्यपणे आम्हाला राजकारणात यावं लागलं त्या भूमिकेपासून आम्ही दूर जात असल्यामुळं आम्ही म्हटलं की स्वबळावर आपण निवडणूक लढू. या भूमिकेपासून, यांच्या महाविकास आघाडीपासून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पासून आपण आपली रजा घेऊ आणि युती संपुष्टात आणून स्वबळावर निवडणूक लढू, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. जे आपल्या विचारधारेचे लोक आहेत, शिव फुले शाहू आंबेडकर ही भूमिका, ही विचारधारा संभाजी ब्रिगेडने नेहमी स्वीकारलेली आहे. आणि जात धर्म व फॅसिस्ट शक्तींना ब्रिगेडचा नेहमीच विरोध राहिलेला आहे आणि तो कायम राहील. त्यामुळं संविधान व लोकशाहीच्या संरक्षणासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संभाजी ब्रिगेड कटिबद्ध आहे. आणि ही भूमिका घेऊन जी काही लोक काम करतील त्या लोकांसोबत आम्ही त्यांना सहकार्य करू. पण जी काय महाविकास आघाडी आणि महायुती, मी तुम्हाला बोललो की महायुतीचं जे काही सनातनी विषमता आहे आणि महाविकास आघाडीची जी काही बेगडी पुरोगामित्व आहे, त्या लोकांना आम्ही निश्चितच सहकार्य करणार नाही. जे आमच्या विचारधारेचे सच्चे लोक, सच्चे पाईक या विचारधारेचे, त्यांना आम्ही सहकार्य निश्चित करू. ते त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर ठरवणार आहे. थँक्यू. करता येणार नाही, कायदे करता येणार नाही, ही बाबासाहेबांची, फुले शाहू महाराज आणि सर्वांचीच भूमिका होती. त्याला अनुसरून आम्ही राजकारणामध्ये 2016 साली आलो आणि 26 ऑगस्ट 2022 रोजी जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये फूट पडली आणि सन्माननीय शिंदे बाहेर पडले, सत्ता गेल्यानंतर आम्ही संभाजी ब्रिगेड उभाटा बरोबर युती केली. आणि ही युती अशासाठी केली, त्याने प्रबोधनकार ठाकरे हा विचार त्यांनी मांडायला सुरुवात केलेला होता. तो चेहरा आम्हाला आश्वासक वाटला म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर युती केली. ही युती जेव्हा झाली तेव्हा महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी, सामाजिक चळवळी, पत्रकारांनी एक आश्वासक वैचारिक युती असा त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला होता. गेल्या 2 वर्षाच्या शिवसेनेच्या आमच्या वाटचालीमध्ये आम्ही त्यानंतर ज्या निवडणुका आल्या, ज्या लोकसभेची मुख्य निवडणूक झाली, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विनाअट आम्ही शिवसेनेच्या उभाटा गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला. पर्यायाने महाविकास आघाडीतील सर्वच उमेदवारांचा प्रचार केला. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, वक्ते, पदाधिकारी गावखेड्यात जाऊन फॅसिस्ट धर्मांध व्यवस्थेच्या विरोधात समतावादी लोकशाही वाचवण्यासाठी आवाहन करून आम्ही चांगल्या पद्धतीचं प्रबोधन प्रचार केला. त्यामुळे महाविकास आघाडीला अत्यंत चांगलं यश मिळालं. सन्माननीय उद्धवजींच्या बरोबर आमची जी चर्चा झाली होती त्यानुसार आम्ही लोकसभेला काम केल्यानंतर विधानसभेला आम्हाला सन्मानपूर्वक जागा देण्याचे त्यांनी आम्हाला कबूल केलेलं होतं. आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, फॉर्म भरतायत, परंतु अद्यापही आम्ही ज्या जागा मागितल्या त्यावर गंभीरपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आमच्या बरोबर कोणी चर्चा करत नाही. आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही आता ही युती तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्वबळावर संभाजी ब्रिगेड स्वतंत्र उमेदवार उभं करणार आहे.
याचा सर्व तपशील आमच्या सन्माननीय अध्यक्ष मनोज आगरे अभिव्यक्त करणारच आहे. आमची शिवसेनेबरोबर जेव्हा युती झाली तेव्हा सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रश्न हे ज्याने त्याने आपापले हाताळावेत, त्यांच्या प्रश्नाला एकमेकाचं अनुमोदन असण्याची गरज नाही अशी अट आम्ही त्यात घातली होती. शिवसेनेबरोबर केवळ आम्ही राजकीय अशी युती केलेली होती आणि ही टिकवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला. परंतु शिवसेनेकडून आम्हाला जी आश्वासनं देण्यात आली ती निश्चितपणे पाळण्यात आलेली नाहीत आणि म्हणून अपरिहार्यपणे आम्हाला आमचे उमेदवार उभं करणं, आमची चळवळ चालू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.